नमस्कार, मी नेटसब कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड कंपनीकडून आज ओडोदा शिवारामध्ये जे आहे आलेलो आहे। 1 महिन्यापूर्वी या शेतकऱ्याला आम्ही काही औषधी दिल्या होत्या। 1 महिन्यापूर्वी काही जो बाग आहे त्याची क्लिप पण मी काढलेली आहे आणि त्या क्लिपचा पण व्हिडिओ मी या ठिकाणी टाकणार आहे। कारण मी सांगताना त्यांना सांगितलं की आज जरी ही परिस्थिती असली तरी 1 महिन्यामध्ये या बागाची संपूर्ण परिस्थिती मी बदलवल्याशिवाय राहणार नाही आणि ती परिस्थिती काय बदलली कशी बदलली हे ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बिफोर आणि आफ्टरच्या माध्यमातून समजणारच आहे। पण तरी सुद्धा हा बाग आपण आता बघत आहे, हा एकदा बागाकडे मी नजर टाकाय, इकडल्या साईडला थोडीशी नजर टाका, बघा हा संपूर्ण बाग। हां, आणि पहिली क्लिप 1 महिन्यापूर्वीची जे मी तुम्हाला टाकेल तो बाग, या दोन बागामध्ये काय परिवर्तन आढळलं हे आपण आपल्या डोळ्यांनी सुद्धा सांगू शकता। परंतु मी काय करतो की जास्त वेळ इकडे तिकडे न घेता डायरेक्ट शेतकऱ्यांकडे वळतो आणि शेतकऱ्याच्याच तोंडून जे आहे ते पूर्णपणे ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया। नमस्कार सर। नमस्कार। काय नाव तुमचं? निखिल नवलसिंग पवार। निखिल नवलसिंग पवार। बरं निखिल भाऊ, 1 महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला या ठिकाणी औषधी देण्यासाठी आलो होतो। तर हे औषधी चांगले आहेत, गुणकारी आहेत, हे कोणी सांगितलं तुम्हाला? दरबार सिंग निकम साहेबांनी सांगितलं। म्हणजे अगोदर त्यांनी त्यांच्या प्लॉटवर प्रयोग केले होते आणि त्यांना वाटलं की माझा जर चांगला झाला तर 2 लोकांचा अजून चांगला व्हावा म्हणून तुमच्यापर्यंत ते आले होते। तर 1 महिन्यापूर्वी या बागाची परिस्थिती कशी होती? गंभीर होती एकदम। थोडं जोरानं बोला म्हणजे लोकांना समजेल। गंभीर होती, खूप गंभीर होती। म्हणजे काय कशा पद्धतीची होती? काय काय होता प्रादुर्भाव, काय होतं? वाढतच नव्हती आणि डायरेक्ट म्हणजे टोंग्या लेवल समजा बाग असा असला तर म्हटलं तर चालेल। म्हणजे हा संपूर्ण बाग जो आहे हा टोंग्याच्याही खाली असलेला होता, त्याची वाढ वगैरे जे आहे ते थांबलेली होती। बरं, मग तुम्हाला काय वाटत होतं, तो बाग घ्यावा पुढे का काढून टाकावा, काय वाटत होतं? कोणी म्हणे काढून टाका, म्हणजे एक मन होतं। हा, म्हणजे एक मन तुमचं होत होतं किंवा काढून टाकावा, आणि पण तुम्हाला असं वाटत होतं की एवढा खर्च केला, थोडंसं थांबा बरं का। मग तुम्ही काही रासायनाचे डोस वगैरे बी टाकले होते का? टाकले होते। कोणते कोणते डोस टाकले होते तुम्ही रासायनाचे? डीएपी आपलं 10-26-26 डीएपी टाकलं होतं, 10-26-26 टाकलं होतं, पोटॅश टाकलं होतं। बरं, एवढं टाकून सुद्धा त्या बागामध्ये काही परिवर्तन आढळलं का तुम्हाला? त्यावेळेस काहीच नव्हतं, कोणत्याच प्रकारचं काही परिवर्तन तुम्हाला आढळलं नाही। मग त्याच्यानंतर निकम सरांच्या सहाय्याने मी तुम्हाला कोणती कोणती औषधी आपल्या कंपनीची दिली होती? एनपीके दिलं होतं, वाम दिलं होतं, शेत दिलं होतं आणि स्टिमरीज दिलं होतं, बायो 99, ह्या संपूर्ण औषधी मी तुम्हाला दिल्या। मग ह्या औषधी दिल्यानंतर तुमच्या बागामध्ये आज जी 1 महिन्यानंतरची आपण परिस्थिती पाहतो ही खरंच चांगली आहे का? एक नंबर आहे। म्हणजे तुम्हाला पूर्वीचा बाग आणि आताच्या बागामध्ये परिवर्तन वाटतंय? तुम्ही समाधानी आहात? म्हणजे आता या बागाला जे काही लागेल, ज्या आमच्या माध्यमातून अजून आपण काही देऊ तर ते तुम्ही निश्चितच देणार? तुम्ही समाधानी आहात ना? मग काय वाटते तुम्हाला की इकडल्या भागातील काही शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी आपली औषधी वापरायला पाहिजे का नाही वापरायला पाहिजे? खरं सांगा, कारण ॲज अ शेतकरी म्हणून लोकांनी तुमचं ऐकणार आहे। बरोबर, वापरायला पाहिजे ना, पैसा जाते पण मग बाग चांगला दिसते, बाग एकदम छान दिसते, म्हणजे गेलेली अवस्था सुद्धा आपण दुरुस्त करू शकतो। तर तुम्ही समाधानी आहात? आता इथून पुढे बुंद्याची साईज वगैरे, पानाची अंतरी वगैरे हे ते वाढण्यासाठी आपण काही डोस देणार आहोत, ते आपण घेणार आहात ना? तर आपण खुश आहात ना सर? ओके, थँक्यू व्हेरी मच, नमस्कार।